जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर। आपण पाहत आहे जत 24 न्यूज। सुधारित सन 2026-27 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आम्ही सादर केलं। त्याच्यामध्ये 94,10,90,991 इतकी महसुली आणि भांडवली जमा आणि त्याचबरोबर 10,90,991 एवढे खर्च। याच्यामध्ये शिल्लक ही 21,21,250 एवढी आहे। म्हणजे हे अंदाजपत्र सन 2026-27 रोजी हे शिल्लकीचं अंदाजपत्र आम्ही जत नगरपालिकेनं सादर केलेलं आहे। याच्याबरोबर आम्ही शववाहिका जी आहे ती जत शहरामध्ये त्याच्याकडून एकही रुपया न घेता मोफत शववाहिका सगळ्यांना उपलब्ध करून देण्याविषयी पण आपण सर्व नगरसेवकांनी आणि सीओ साहेबांच्या समोर सगळी चर्चा झाली आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली। जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शववाहिका जाऊन त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी व्हावं ही त्याच्यामागची भूमिका आहे। त्याचबरोबर किरकोळ काही गोष्टी काही वाढ सुचवण्यात आली। तो ऍडमिनिस्ट्रेशन खर्च आणि बाकी खर्च निघावा हा त्याच्या मागचा हेतू आहे। कुठल्याही पद्धतीमध्ये मागील वर्षी आणि आताच्या वर्षी किरकोळ गोष्टी त्या सुचवलेल्या आहेत, त्यात काही मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आम्ही जत शहरामध्ये 2 मोठ्या कमानी स्वागत कमानी उभ्या करणे आणि वेगवेगळ्या चौकाचं सुशोभीकरण करणे आणि त्याचबरोबर या सुशोभीकरणासाठी जे NGO आहेत यांच्याकडून आवाहन करून त्यांची मदत घेऊन हे जत शहरातील वेगवेगळे चौक सुशोभित करण्याचं असं ठरलेलं आहे। त्याला सुद्धा प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही नजीकच्या काळामध्ये नगरपालिकेवर जास्त बोजा न टाकता हा पण विषय आम्ही घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय जे हिंदू स्मशानभूमी आणि लिंगायत स्मशानभूमी या दोन्ही स्मशानभूमीसाठी खास निधी उपलब्ध करून त्या दोन्ही स्मशानभूमीसाठी त्याचा अभ्यास केला आणि थोड्याच दिवसामध्ये त्याचं काम पण आम्ही चालू करतोय। अत्यंत गरजेचं होतं, अनेक संघटनेने मागणी केली, त्या पद्धतीनं आम्ही स्मशानभूमीमध्ये लक्ष घालत आहे। शौचालयासाठी आपल्या या जत मार्केटमध्ये अनेक ठिकाणी दुरावस्था झालेली आहे आणि त्या अनेक ठिकाणी गरज पण आहे, त्या सुद्धा आम्ही योग्य पद्धतीनं ताकदीनं ज्यांच्या काही पद्धतीनं CSR फंड असतील अशा लोकांना आव्हान करून त्या CSR फंड मधून शौचालय उभं करण्याचं पण आम्ही धोरण ठरवलेलं आहे। त्याचबरोबर येत्या 7 तारखेला आणि 8 तारखेला महिला दिनानिमित्त प्रश्न तुमचे उत्तर आमचे असे स्त्री रोग तज्ञ एकत्र येऊन साई मंगल कार्यालय येथे दुपारी 4 वाजता आमचा हा प्रश्नोत्तराचा आणि परिसंवादाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये जतच्या सर्व महिलांनी सहभाग नोंदवावा। त्यांच्या आरोग्याविषयी प्रश्न असतील, त्यांचे मासिक पाळीवरचे प्रश्न असतील, गर्भाशयाचे गाठीबद्दल प्रश्न असतील किंवा अनेक त्यांचे प्रश्न असतील, त्याच्यावर उत्तर देण्याचं सगळ्या स्त्रीरोग तज्ञांचं धोरण आहे। 8 तारखेला शिवानुभव मंडप येथे मेणबत्ती तयार करणे आणि पणत्या तयार करणे याचं प्रशिक्षण देऊन त्याच्यामध्ये सुद्धा महिला दिनानिमित्त त्यांना व्याख्यान अरेंज करणं आणि महिलांना सक्षम बनवण्याचं काम सुद्धा आम्ही 8 तारखेला महिला दिनानिमित्त करणार आहोत। अनेक महिला आणि महिला नगरसेविका, विशेषतः जत मधील महिला नगरसेविकांना आम्ही आव्हान केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कार्यक्रम घ्यावेत आणि नगरपालिका त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबत राहील। असा हा पहिल्याच वेळी असा
वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आम्ही जतमध्ये घेतोय.